तर जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग नाही. आज आपण बनवणार आहे मोठा ब्लॉग बनवणार आहे. ब्लॉग बनवणार आहे आपण मस्त. आज आपल्याला जायचंय कराडला, कारण की आमचे सरकार आणि आमच्या मॅडम दोघं पण आजारी आहेत. तर दोघांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं. सो निघालोय आपली काढलेली आपली सुपर कार वेंटो. चला तुम्हाला दाखवतो आज आजच्या दिवसात आपण काय काय धमाल करतोय ते. स्लो लेट्स गो. तर भावांनो, कराडला जाताना बघा टॉपचा रोड, एकदम भागातला सगळ्यात टॉपचा रोड, एक्सप्रेस वे पेक्षा मस्त रोड आपल्याला लागलेला आहे. तो रस्त्यात आता आपण शोधतोय रस्ता कुठं सापडला तर आपल्याला बघू, नाही तर आपलं जाऊ असंच. पोहोचलो बघा एकदाच कराडात. लय ट्रॅफिक आहे, बघूया आता किती वेळ लागतोय पोहोचायला. अजून पोहोचलो हॉस्पिटलला. साहेब झोपलेले उठलेत, त्यामुळे एकदम असं रागान बघायला लागलेत माझ्याकडे. आलेलो रानवडे हॉस्पिटलला, पण अशी तुफान गर्दी आहे ना, वाटत नाही आज संध्याकाळपर्यंत नंबर येईल. तर हॉस्पिटलमध्ये लईच गर्दी होती. मग म्हणलं बाळ काही दम काढणार नाही, म्हणलं चला तुम्हाला डीमार्टला नाही तर कुठेतरी फिरवून आणतो. मग दोन्ही बाळ खुश झाली बघा, मोठं पण आणि छोटं पण. पोचलो एकदा डीमार्टला. वीरू काय खुश, काय माहित काय खुश झालाय. आणि वॅगनर वाला बघा तिरकी गाडी मारायला आली. वॅगनर वाली भाऊ जिथं भेटतील तिथं त्यांना असं वाटतं की यांना मारावं पकडून पकडून. जाऊन द्या आता, काय करता. यो बघा आमचा हत्ती गोगल घालून बसला. भावानु मस्त. आमचे साहेब झोपल्यात, आमच्या मॅडम बसल्यात बघा सांभाळत त्यांना. आज आपल्याला निघायचं होतं पुण्याला, कारण उद्या आपल्याला पोचायचं होतं ऑफिसला. पाऊस तर पडायला लागलाय, म्हणलं रेनकोट पहिला घालून घ्यावा. लेट्स गो. भावानं चहा प्यायला थांबलो, गाडी चालू होईना झाल्या. काय माहित काय झालं, गरम वगैरे झाल्या का बघायला लागते. पोचलो बघा एकदाचा रूमवर फायनली. ब्लॉगला करूया इथंच एंड. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.